काय न्यूली मॅरिड कपल, आज काय मिशन गोटाय वाटत. वय मिशन गोटा म्हण. काय काम आहे तुझं? बघितलंस का, ह्यो असं करतो दोस्तात संग. शीतल, मानलं तुला. बायको पाहिजे तर अशी प्रत्येक कामात मदत करणारी. ती काय काम करायला नाही आली, बघायला आली फक्त. आणि मी कशाला लावू तिला काम? माझं मी करीन की. असं आहे वय, असून दे की, त्याला काय. पण सोबत असणं सुद्धा एक लई मोठी गोष्ट. हो मागे शेणात पाय टाकशील. काय काम आहे सांग तुझं? सांगतो. अरे सांगशील का आता? शीतल, तुझ्या मैत्रिणीचा फोन आलेला मला. कोण मैत्रीण? कोमल. काय? कुणाचं? कोमल. अरे मग नीट सांग की. एवढा का गुदगुल्या होत्या तुला? आणि तिनं तुला कशाला फोन केला होता? अगं तीच तर खरी मज्जा आहे. अगं तिने तुला फोन केला, आज्याला फोन केला, तुमच्या दोघांचं फोन बंद होत. मग ती म्हणाली आपल्या जवळच्या माणसाला फोन केला पाहिजे, म्हणून तिनं माझा नंबर शोधून मला फोन केला की तुला निरोप दे म्हणून. म्हणून एवढ्या उड्या मारते बियाणं. काय म्हणलं? काय निरोप होता? ते 2-3 दिवसात रिझल्ट लागणार आहे आणि ते ऍडमिशनचं बघायचंय म्हणून. तू फोन कर की तिला. नाही तर नको. तू काय टेन्शन घेऊ नको अजिबात. तुझा काय निरोप आहे तू मला सांग, मी तिला फोन करू सांगतो. हे बेस्ट, हे फायनल. नको करते मी फोन. करतो की मी फोन. करते म्हणलं ना. यो रिझल्ट बी नेमका आत्ताच लागायचा होता. अगं काय झालं मग त्याला? अहो तसं नाही, एक तर तुमची जायची घाई आणि आता तुम्ही जायच्या अगोदरच लागणार आहे रिझल्ट. अगं मग असू दे की, काय होतंय? अगं नको टेन्शन घेऊ, चांगलाच लागणार रिझल्ट. अहो वय चांगला लागणार आहे मला बी माहितीये, पण बरं असू द्या. ते द्या इकडे, मी करते. अगं तू सांगेल मग अशी ही कामं तुझी नाहीत, तू नाही करायची. ग बस. अहो तुम्ही गेल्यावर कोण करणार आहे ही काम? ते करल कोणतरी, पण तू नको करू. परत काम वाढवून ठेवशील. नाही जमलं ना तर नाही करणार, पण आता द्या. अगं ऐकत जा की कधीतरी. तुम्ही ऐकता व्हय माझं? अरे स्टॉप. आला का तुमच्या मनासारखं दोघांचं लग्न झालंय, जरा रोमॅन्टिक वागा की. काय सारखं भांडताय? जस्ट चिल. रोमॅन्टिक जातोस का आता? जातो. तुमचं काय होणार नाही, मला फुल कॉन्फिडन्स आहे. भांडा काय भांडायचंय ते. मी जातो बाबा, मला फिटनेस मेंटेन करायचंय कोणासाठी तर. उडता ही फिरू इन हवाओं में. अगं नको करू तू. आवाज द्या. अगं मी करतो. अहो राहू द्या की. कसल तू हात घालती? चितले राहू दे. अहो द्या की मला पण. साधी पाठी टाकता येणार नव्हे मला. अगं नको करू शितले, तुला नाही सवय या कामाची. जमल न जमल याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मग कशाला थांबली इथं? काम हे तर नुसतं निमित्त आहे तुमच्यावर राहण्यासाठी. अरे वा मिसेस फौजी, सुप्रफास्ट चालते तुमचं डोकं. हं? मला तर वाटलं होतं अजिंक्य काय हिला कामाला हात लावून द्यायचे नाही, पण ही तर दोघं मिळून काम करतात की. बरं ते तिकडं, एकदा का तुम्ही गेलात ना तिकडं
ही सगळी कामं हिच्या चोरावर घालणार आहे मी. मग करू दे किती कामं करायची तेवढी. मी बी बघतेच, कामं सांगून मी दमते का कामं करून ही. बघितलंस ना, एक माणूस वाढलं की किती सामान वाढतंय ती. वय ग मम्मी, आता एवढं सामान आणायचं म्हणजे 500-700 रुपये तरी लागतील, हाय का नाही? सूरजच्या दुकानात आणायचं सामान, तिकडे लय मस्त ऑफर्स आहेत. त्या ऑफरच देणार निसत्या, काय फुकट देणार आहे वे? आणि हुन असं किती कमी होणार आहे त्या ऑफर मध्ये? अगं पण तेवढीच बचत, असं फुकट कोण देणार आहे तुला? देणार. सगळं सामान फुकटच मिळतंय का नाही बघ आपल्याला. कसं काय? हाय एक हक्काची जागा. आजा, अरे चल की, आवरलं का नाही? अरे घाई कर गाड्या. अहो कुठं चाललंय एवढ्या गडबडीने? अगं अक्का ती जायला आज राहणार, तेव्हा कुठं परवा दिवशी पेरणी करता येईल. चला. झालं तुझं? हा. चल अंडा बरं. डबा कशाला, दुपारी योगी करला. अरे कुठे ये जा करत बसतोस, तिथं शेड मध्ये बसून जेवायचं. रानात मोप काम आहेत, संध्याकाळ होईल आपल्याला येता येता. मामी, दुसरं काय काम आहे का तुमचं? नाही नाही, तुम्ही या शेतात जाऊन. हं. चल चल लवकर. ती गोट्यात तेवढं फावडण खोर हे ठेवलंय, पाटी तेवढी घे, मी गाडी काढतो. अगं बाई, झालं का घोळ? काय झालं मामी? मुलकाची घाई केली ह्यांनी. राहिलं का नाही अजिंक्यांना काम सांगायचं? कसलं काम हो? आता राहून दे, मीच जाऊन आणते. अहो मामी सांगा की, मी करते. बघ बाई, ही गे लिस्ट. घरातलं किराणा सामान भरायचं होतं ग. अहो त्यात काय एवढं, मी आणते लगेच. आणि हे बघ, त्या सुरतच्या दुकानात जाऊ नकोस. स्वस्त स्वस्त म्हणून आणशील त्याच्या दुकानात ना, पण तू आपली तुमच्या म्हणजे तुझ्या माहेरच्याच दुकानात ना आण ग. कसं आहे, शेवटी आपल्या माणसाचा फायदा झाला पाहिजे ना. मामी हं? ते पैसा. अगं बाई, पैसे घ्यायचेच राहिले की ग ह्यांच्याकडनं. आता ग काय करायचं? झाली का पंचायत? मी काय म्हणते, वय शीतल, यावेळेस तुझ्या घरात न उधारीवर आणलेलं नाही चालणार का? असं कसं चालेल? आता काय ती त्या घरची पोर राहिली का? काय नको उदारी बिदारी. हे संध्याकाळी आले ना की मगच आणू आपण सामान. अगं पण दुपारचं जेवण कसं करायचं मग? एक वेळ नाही खाल्लंस तर काय मरत नाहीस? पण मी काय म्हणते, अगं एक दिवस उधारीवर. अगं शीतलला उधारी ठेवलेली आवडत नाही, हाय का नाही ग शीतल? चालतंय ना उधारीवर आणलेलं? बघते. तू वाटतंय तसं कर बाई, आम्ही काय सांगणार. नाही, आणते. हे बघ, पिशवी तर नाही जा की.